बनवणार आहे नाश्त्यासाठी पोहे। सकाळी सकाळी पोटामध्ये काही पाहिजे तर यासाठी नाश्त्यासाठी काही ना काही खाणं चांगलं राहतं। त्याच्यामुळे आपण आज पोहे बनवणार आहे। आता हे पोहे बनवण्यासाठी चाळून घेतले। आता त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडे भिजू घालणे। आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आपण इथं पोहे बनवण्यासाठी काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते। आता इथं मीठ घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली कट करेल, मोहरी घेतली, कांदा घेतला कट करेल, हिरव्या मिरच्या घेतल्या कट करून, कढीपत्ता घेतला, हळद घेतली, तेल घेतलं। आपण कढई शेगडीवरती ठेवून घेऊ। आता आपण कांदा कालसासाठी टाकून देऊ। आता आपण त्याच्यात थोडे शेंगदाणे घेऊ, खरबरीत कुटून घेऊ। कुटलेले शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आता कांदा चांगला भाजला। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि शेंगदाणे भाजून घेऊ। थोड्या मिरच्या कलसून घेऊ आपण। थोडी हळद पोह्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपण आता मिरच्या चांगल्या करसल्या, थोडं तेल टाकू। आता आपण कुटलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे। आपण आता याच्यात थोडीशी मोहरी सोडू। थोडंसं जिरं सोडू याच्यात। आपण आता थोडासा कढीपत्ता सोडू याच्यात। आता कलसून घेतलेला कांदा त्याच्यात सोडून देऊ आपण। आता आपण याच्यात थोडंसं चव यासाठी मीठ सोडू। आता हे तेलामध्ये चांगलं कलसलं, आपण वरून पोहे सोडून देऊ। आता चांगलं हलवून घेऊ आपण याला। आता हे पोह्याला कसा कलर येऊ राहिला, 2 मिनिटं आपण चांगले भुजू त्याच्यावर।
पोहे आता झाले. आपण थोडीशी कोथिंबीर त्याच्यात सोडून देऊ. काय किती झटपटीनं आपले सोपे पोहे तयार झाले. आता आपण पोहे खाली उतरून घेऊ. पोहे कसे झाले आपण खाऊन बघू जरसे. पोहे खूप भारी झाले. याच्यासाठी असे पोहे बनवा घरच्या घरी. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. भेटू एकदा पुन्हा लवकर.